बीड जिल्ह्यातील परळी इथल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 2 वर्ष उलटली, पण अजूनही या प्रकरणाला पूर्ण न्याय मिळालेला नाही. मात्र आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली आहे. आज एका संशयिताची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार, तर उद्या दोघांची नार्को टेस्ट होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर येणार का, आणि नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे काय, सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. तर 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. आणि या घटनेने संपूर्ण परळी हादरली होती. दिवसाढवळ्या एका व्यापाऱ्याचा खून होतो आणि अजूनही यातील आरोपी मोकाट फिरत आहेत, अशी भावना लोकांमध्ये आहे. पण तेव्हा नक्की नेमकं झालं काय? तर या दिवशी सायंकाळी साधारण 6 वाजता महादेव मुंडे यांनी आपल्या मुलांना ट्युशनवरून घरी सोडलं. त्यानंतर ते पिग्मीचे कलेक्शन करत होते. रात्री 7 वाजून 10 मिनिटाला ते हनुमाननगर मोंडा मार्केटमध्ये शिवाजी चौकात सीसीटीव्हीत दिसले, आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची निर्घृण हत्या झाली. तर या प्रकरणात अजूनही आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पण या प्रकरणात आरोप नक्की कोणावर आहे? तर या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ 12 गुंठे जमिनीच्या वादातून महादेव मुंडे यांची हत्या झाली, आणि यात वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. काही दिवसापूर्वी वाल्मिक कराडचे सहकारी असलेले बाळा बांगर यांनी खळबळजनक दावे केले होते. त्यांनी सांगितलं की हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडने टेबलावर महादेव मुंडेचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. हा दावा ऐकून सगळीकडे संतापाची लाट उसळली होती. मात्र अजूनही याबद्दल ठोस पुरावे नसल्यामुळे यातील आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. त्यामुळे महादेव मुंडेच्या कुटुंबाची लढाई अजूनही सुरूच आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून सरकार दरबारी मोठा पाठपुरावा केला. त्यांनी या प्रसंगी आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर सरकारने हा तपास विशेष पथकाकडे सोपवला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी घडलेले हे प्रकरण आधीच गाजत होतं. त्यामुळे या घटनेनं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं होतं. पण आता या संदर्भात पोलिसांनी तपास अधिक वेगात करण्याचा निर्णय घेतल्याने आज एका संशयिताची ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली. तर उद्या आणखी 2 जणांची नार्को टेस्ट होणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांची नार्को टेस्ट झाली असून नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगच्या माध्यमातून तपास अधिकारी या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित यामुळे सत्य बाहेर येईल आणि आरोपीवर ठोस कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण आता पुढे काय? सगळ्यांच्या नजरा आता या टेस्टच्या निकालाकडे लागल्या, आणि जर या चाचण्यामधून ठोस माहिती समोर आली तर या प्रकरणात मोठी अटक आणि धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि दे दणका चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.